आमचे दोन्ही ऑफिशियल पंच जे पी पॅनलचे निर्माते जयजी पवार सर, त्याचबरोबरीनं लेग अंपायरच्या भूमिकेत अभिजित डांगरे सर, आमचे दोन्ही ऑफिशियल पंच, त्याचबरोबरीनं कुणालजी पेनकर सर यांच्या देखील नावाचा उल्लेख आपण जरूर करूयात. मॅचला ते सुरुवात देऊयात. दोन्ही टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. राटम ओव्हर द विकेट. अविनाश रोकडेचा पहिला बॉल. अविनाशचा पहिलाच बॉल समोर लॉंग ऑनला केले क्लिअर आणि बॉल चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुदर्शन जाधवचा पहिला वार. षटकार. सरळ बाटचा वापर आणि बॉल थेट हवाई सफर करत असताना चांगला स्ट्रोक. वन्स अगेन अनदर पिकअप शॉट. सलग येणारा दुसरा दर्जेदार, धमाकेदार, रुबाबदार षटकार. क्या बात आहे, काय बॅटिंग करतोय सुदर्शन जाधव. रन मशीन ऑफ टीम कुलगाव सध्याच्या घडीला सेट झालाय. सलग 2 बॉलवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. आता लेंथ बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर थोडासा फंबल झाला. त्याचबरोबरीनं सिंगलचा प्रयत्न, सिंगलचा चान्स घेतला आणि सिंगल कंप्लीट देखील झाली. दुसरा धाव घेण्याचा मानस होता सुदर्शन जाधवचं, बट दुसरा धाव घेण्याचा धाडस नव्हतं. सो दॅट्स वाय आता सिंगल या बॉलवरती मिळाला आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय सध्याच्या घडीला 13 या अंकावरती. 13 ऑन बोट. 13 धावा स्कोर कार्डवरती सेट करण्यात आलाय. थर्ड मॅन फाईन लेग, त्यानंतर कव्हर पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर सेट करण्यात आलाय. दिनेश वाघ तयार. मिस्टर 360 इथे गती कमी केली. धीम्या गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शॉट ऑफ लेंथ होता आणि वाऱ्याच्या वेगानं ही धाव सध्याच्या घडीला कंप्लीट करण्यात आली. "14 ऑन अ बोट" या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर मिस्टर रोहितजी पिसेकर. त्याचबरोबर आमचे बॉल बॉय देखील आहेत. शॉट ऑफ लेंथ इथे पुल करायचा प्रयत्न आहे. फिल्डर डीप मधून प्रचंड वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल का? झाला दुसरीचा प्रयत्न. स्ट्रायकिंग यायला होईल थ्रोपैकी आणि बघता बघता इथे चित्याच्या वेगाने 2 धावा केल्यात कंप्लीट. चांगला आय कॉन्टॅक्ट, आय कोऑर्डिनेशन जबरदस्त आहे दिनेश वाघ आणि सुदर्शन जाधव या 2 बॅटरमध्ये. 2च्या मदतीनं 16 स्कोर कार्डवरती सजला गेल्यात. महाराष्ट्र योद्धा बनाम BTCL रेंजर या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच आपण पाहत आहे. फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. आलाय अजून एक खणखणीत आणि दणदणीत षटकार. षटक क्रमांक पहिला सध्याच्या घडीला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 22 ऑन अ बोर्ड. पहिल्या षटकामध्ये धुवाधार बॅटिंग सुदर्शन जाधवची आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या साथीनं दिनेश वाघ, ज्यानं संयमी खेळी या मॅचमध्ये केली आहे. सुदर्शनचा जर विचार करायला गेलं तर 3 षटकार 1 डबल त्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल 20 अंकावरती खेळतोय आणि संघ 22 अंकावरती. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती इन्व्हाइट केलंय नवज्योतला आपण पाहताय. पहिलाच बॉल पूल केलाय, बट बॉल हवेमध्ये फटका मिस टायमिंग आहे. कॅच होईल का? बॉल नो मॅच लँड मध्ये. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. फर्स्ट बाउन्स वरती बॉलला गॅदर केलंय आणि स्ट्रायकिंग यायला झाली थ्रोपैकी. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. या टीममध्ये देखील यंगस्टर खेळाडूंचा भरणा. मग दिनेश वाघ असेल, सुदर्शन जाधव असेल, सनी राणे, बुबेरे, बरेचसे खेळाडू या टीममध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहताय.
नवजोतचा जर विचार करायला गेला तर लेदर क्रिकेट फार चांगला खेळतो. ॲज अ बॉलर म्हणून खऱ्या अर्थानं या खेळाडूची स्पेशली ओळख आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट खरवायचा 360 दिनेश वाघ सध्याच्या घडीला शांत ठेवलंय, डॉमिनेट केलं दिनेशला. कारण अद्याप जर विचार करायला गेलं ना तर इंडिव्हिज्युअल 2 दाणं बनवल्यात, तर त्याच्या साथीनं आक्रमकतेचं रूप धारण केलं सुदर्शननं. संघाची टोटल 25 अंकावरती. पंचवीस धावा स्कोर कार्डवरती आहेत. नवज्योतच्या अगेन्स्ट सुदर्शन. आता दिशा पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच जय पवार सर लगेचच आमच्याकडे वळाले आणि सांगितलं अंपायर सिग्नल, इट्स अ व्हाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी नवज्योतच्या माध्यमातून सध्याच्या घडीला होत असताना, बट डॉट पर्सेंटेज वाढवणं देखील भरपूर गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र योद्धा या टीमची सुरुवात ही भरपूर चांगली राहिली आहे. हो, फुल ओव्हर लेनचा बॉल होता, अगदी लेग ग्लान्स करायचं होतं, बॉल मागे चाललाय. लॉंग स्टॉपला दिनेश यशवंतरावला पण पाहता स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट थ्रोफेकी आपल्याला पाहायला मिळाली. कलेक्शन देखील तितकं चांगलं विकेट किपरच्या माध्यमातून तत्पूर्वी 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या गेल्यात. धाव्यांसाठी धाव आणि धाव्यांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे महाराष्ट्र योद्धा या टीमची. आता देखील गुड लेंथ होता, ऑन साईडला स्विंग करायचं होतं बट नाही जमलं. या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय गोलंदाज नवज्योतनं. कारण पहिल्या षटका जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 22 होत्या, बट आता आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात नवज्योतनं. पाचवा बॉल स्लॉट मध्ये होता, थेट प्लॉटच्या बाहेर पाठवत असताना सुदर्शन जाधव नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये झळकलाय. हा आलाय टावर हिटिंग सिक्सर. ओहो, once again another pickup shot. सुदर्शन जाधव न केलंय आक्रमण आणि बॉल करतोय थेट सीमा रेषेचं भ्रमण. अजून एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. दहा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 40 अंकावरती. 40 ऑन अ बोर्ड. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चॅलेंज परफॉर्मन्स ओव्हर आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटरच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय, जर या षटकामध्ये 15 प्लस धावा आल्या तर तुमच्या टीमच्या खात्यामध्ये 5 धावा ॲड केल्या जातील. बट जर या षटकामध्ये 15 पेक्षा कमी धावा आल्या तर नक्कीच तुमच्या टीमच्या खात्यामधून 5 धावा मायनस देखील केल्या जातील.
असा विषय शाहिबाज दिनेश यार तिसरा षटक पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आडवा बाटचा कडवा प्रहार दिनेश वाघच्या बाट मधून आला ब्रँडेड षटकार पहिल्याच बॉल वरती आपल्या नावाची दखल घेण्यास या वाघानं भाग पाडलंय स्वॅग से नहीं तो अभी सिक्सर से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मॅकवरती सूरजला आपण पाहताय दुसरा बॉल फुल ऑर्लिनचा असताना बॅटचा वापर केला ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफला फिल्डर चांगली फिल्डिंग ठीक आहे सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 47 अंकावरती 2.2 बॉलचा खेळ अद्याप कंप्लीट झालाय 2.4 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित या पहिल्या सत्रातील बॅलन्स आहे धावा 47 जर या सरासरीने धावा बनल्या ना तर नक्कीच जवळजवळ कुठेतरी 90 ते 95 धावा बनतील आता बाची एज अँड टेकन धक्का क्रमांक लागला पहिला टीम महाराष्ट्र योद्धा संघाला बिग विकेट बिग लॉस फलंदाज बाद क्या बात आहे क्या बॅटिंग केली सुदर्शन जाधवनं जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी राणेला आपण पाहताय पहिलाच बॉल अगेन्स्ट फेस करतोय वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला जबरदस्त बॉल तेच तरणारा बॉल सूरजच्या माध्यमातून सनी राणेचा जर उल्लेख करायला गेला तर खऱ्या अर्थानं जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे एरंजा टीमचा इथे देखील ड्राईव्ह केलाय चांगला स्ट्रोक आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग स्ट्रायकिंग याला थ्रो फेकी पण एकच मिळेल एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाहीये बऱ्याच वेळानंतर ही आली आहे सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय जाऊन पोहोचला 48 जर या येणाऱ्या 2 बॉलमध्ये 7 धावा बनल्या नाहीत तर 5 धावा आपल्या टीमच्या खात्यामधून मायनस होतील एकच बॉल बाकी आहे म्हणजे आता मायनसच का बऱ्यापैकी शेवटचा बॉल मायनस ना बॉल षटकार मारा तरी मायनस ना का मारस तो बी मायनस होस आलाय डॉट बॉल चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये षटक कंप्लीट तिसरं आणि 3 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना महाराष्ट्र योद्धा संघ जाऊन पोहोचलाय एका गड्याच्या नुकसानात तब्बल 43 अंकावरती 43 ऑन अ बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम महाराष्ट्र योद्धा
बॉलिंग मार्कवरती बॉल ऑफ यार ओव्हर नंबर 4 मध्ये मॅन फ्रॉम येवे दिनेश यशवंतराव सडी राणेच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी दिशा खराब पंच जे पी सर आमच्याकडे वळतात आणि सांगतात अंपायर सिग्नल इट्स व्हाईट बॉल. वन्स अगेन व्हाईट बॉल सलग येणारा हा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काय आणखीन 3 ते 4 व्हाईट बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत अँगल हा परफेक्ट होणार नाही की काय. ओहो आता चांगला बॉल लेंथ बॉल टाकला टप्पा थोडासा मागे ठेवला कारण त्याला माहिती होतं की थोडासा पुढे जर टप्पा पडला तर सनी राणे त्याचा खरपूस समाचार घेईल त्यामुळे चांगला बॉल चांगला टप्पा. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुम्हाला धप्पा द्यायचा असेल बॅटरला तर टप्पा देखील तितकाच गरजेचा आहे. ओव्हर पिच समोर लुक त्या ताऱ्याप्रमाणे बॉल डोळ्यांच्या नजरे आड बॉल सीमा पार सनी राणेचा वार आलाय षटकार. क्या बात आहे काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक राणेच्या बॅटमधून. इथे देखील चांगला स्ट्रोक आहे स्मॅश करायचा प्रयत्न कव्हर पॉइंटला फील्ड ट्रॅप रचलं जाळं रचलं आणि या जखमी वाघाला आता दिनेश यशवंतरावनं जाळ्यामध्ये अडकवलं. सनी राणे मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावरती नक्कीच आमदार चषकामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्या खेळाडूंना इलेक्ट्रिक बाईक जिंकली आहे तोच अर्णब बुबेरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. सध्याच्या घडीला नाव लौकिक हा बॅटर. ओहो शॉर्ट ऑफ लेंथ होता गती कमी केली होती दिनेश यशवंतरावनं आणि बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. स्टील 2 टू गो. अंतिम 2 बॉलचा खेळ अजूनही बॅलन्स आहे ओव्हर नंबर 4 मधील. पहिले 2 वाईट त्यानंतर पहिला बॉल डॉट आला सनीच्या अगेन्स्ट. दुसऱ्या बॉलवरती षटकार तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि हा देखील बॉल आला डॉट. अंतिम 2 बॉलचा खेळ. 5वा बॉल यशवंतच्या अगेन्स्ट. खोला टाकला होता खोदून काढायचा प्रयत्न समोरच्या दिशेने विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला लॉंग ऑनला फिल्डर थोडासा फंबल गलती से मिस्टेक आणि बॉल चालला लॉंग ऑनच्या बाहेर. रन्स मिळाला 4. महाराष्ट्र योद्धा या टीमसाठी हा आलाय नशिबाचा चौकार. लक फॅक्टर सध्याच्या घडीला ऑन झालंय महाराष्ट्र योद्धा या टीमचं. शेवटचा बॉल ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न स्कोअर ऑफ द विकेट. फटका एक्झिक्यूट केलाय सिंगल कंप्लीट. सेकंडचा चान्स नाही होणार एकच मिळेल. षटक कंप्लीट होतंय तब्बल 4थं आणि 4 षटकांच्या अंती धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात अब तक 56 ऑन स्कोर कार्ड.
अडाम बुबेरे आणि दिनेश वाघ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक अंतिम षटक देत ओव्हर आणि अंतिम षटकामध्ये बॉलिंग बाकवरती बॉल तयार. याचं नाव काय सूरज आहे का? सूरजला आपण पाहताय पहिलाच बॉल. आता दिशा मॅटर करते की काय? येस इट इज लेग स्टिकच्या बाहेर बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी. अगदी ज्या सूरजनं तिसरं षटक फेकलं होतं तो सूरज आपण पाहताय. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार तर आला होता, बट त्यानंतर या पाचव्या षटकामध्ये पहिलाच बॉल आला वाईट. त्याला या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल, कारण स्कोर कार्डचा जर उल्लेख करायला गेले तर स्कोर कार्ड आत्तापर्यंत 57 या अंकावरती 57 ऑन बोट. जर या षटकामध्ये 13 ते 14 धावा बनला तर एक फायटिंग स्कोर जरूर निर्माण होईल, यात मात्र काहीही शंका नाही आहे. पहिलाच बॉल आडवा बाटना कडवा प्रहार केलाय आराम बुबेरेनं आणि बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर सीमारेषा पार. रन्स मिळतील 6. सिक्सर. दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती या संघर्षमय वाघानं संघर्षाची मोठी डरकाळी फोडली. सलगचा येणारा दुसरा धमाका. आरामच्या माठमधून षटकार. या रखरखत्या उन्हामध्ये आराम बुबेरेची तळपलेली बॅट आणि त्यानं लावली आहे गोलंदाज सूरजची आता वाट. समोरच्या दिशेला सरळ बाटनं फ्लॅट अँड फ्युरियस फ्लॅटेड हिट स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सलगचा येणारा आरामच्या बाटमधून हा तिसरा सिक्सर. थ्री इनर ओव्हर. सलगचा येणारा तिसरा षटकार आराम बुबेरेच्या बॅटमधून. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. इनक्रेडिबल बॅटिंग, अनस्टॉपेबल बॅटिंग बाय मिस्टर आराम बुबेरे. जबरदस्त बॅटिंग बुबेरे मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढचा बॉल. चौथा. क्या बात है, चौथा. सध्याच्या घडीला थांबायचं नाव घेत नाही आराम बुबेरे आणि त्यानं पाठवलंय बॉलला थेट इमारतीच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार. संघर्ष करणं हे माझ्या रक्तात आहे, लढणं हे माझ्या रक्तात आहे. ते सिद्ध करून दाखवतोय आणि अनोख्या अंदाजानं बॉलला पाठवून दिला फाईन लेगच्या बाहेर. अजून एक देखणा आणि सौंदर्यशाली हा फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आता 6 नाही तर 4 मिळतील. या 4च्या मदतीनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 85 अंकावरती. 985 ऑन बोर्ड. जर षटकार आला तर 90+ धावा बनतील, बट षटकार येईल का हा मोठा प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला उभा झालाय. षटकार येईल का? हो आलाय. या षटकामध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम गोरेगावच्या या ढाण्या वाघानं केलाय आणि तब्बल जवळ या षटकामध्ये 35 धावा ठोकल्यात आराम बुबेरेनं आणि या स्पर्धेचा उच्चांक देखील गाठला धावसंख्येचा. महाराष्ट्र योद्धा या टीमनं धावा बनल्यात 91 आणि 92 धावांचं भलं मोठं माफक लक्ष सध्याच्या घडीला उभं केलंय टीम BTCL रेंजर 11 या टीमच्या अगेन्स्ट. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण संपन्न करूयात. नेक्स्ट मॅच राजमुद्रा खरवई आणि त्यांच्या अगेन्स्ट
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्टार 11 सोनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट राजमुद्रा खरवई. हॅलो, चला मांडा संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे आणि राजमुद्रा खरवई या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे विनंती आहे. राव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय पुढच्या सामन्याचा. उद्योजक तथा समाजसेवक सन्मान्य श्रीमान दिनेश यशवंतराव साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. चला मांडा संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे. चला 92 धाब्यांचे लक्ष या सामन्यामध्ये आहे. 92 इज द टार्गेट. BTCL रेंजर संघासमोर 92 धाब्यांचे लक्ष इथे असणार आहे.
महाराष्ट्र योद्धा संघाने तब्बल 91 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्यात. सुदर्शन जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. फलंदाजीसाठी स्वप्नील पाटील आणि दीपक सज्ज आहेत. पहिला बॉल बॅटवरती व्यवस्थित येऊ शकला नाही आहे. मिसटाईम स्ट्रोक आणि एक धाव देखील प्राप्त होईल या फटक्यावरती. एका धावेने या डावाची सुरुवात झाली आहे. डावाचा श्रीगणेशा एका धावेने या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सुदर्शन जाधव आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडवरती फलंदाज दीपक. स्लवर ऑन इथे आपण पाहतोय पेस ऑफ डिलिव्हरी, परंतु पंचांनी वाईट बॉल या बॉलला घोषित केले. पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने बॉल कट होताना आपल्याला पाहायला मिळाला. लेग कटर स्वरूपाचा हा बॉल होता, कमी गतीने टाकला होता. पेस ऑन डिलिव्हरी त्यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन स्टंप हा बॉल होता, स्टंप लाईनवरती. आणि एक धाव इथे देखील प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. चांगली योजना आहे. सुदर्शन जाधव यांच्याकडे खूप चांगली योजना तुम्हाला पाहायला मिळेल. दिस इज ऑल्सो पेस ऑफ डिलिव्हरी आणि हे व्हेरिएशन आहे. खूप चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय सुदर्शन यांच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल पेस ऑन डिलिव्हरी पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळाली. आणि हे खूप गरजेचं आहे. ॲज अ बॉलर तुमच्याकडं पेस असणं तर गरजेचं आहे, परंतु त्यासोबत तुमच्याकडे व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे. ते व्हेरिएशन पाहायला मिळालं आहे आत्तापर्यंत सुदर्शन यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल हवेमध्ये आहेत आणि झेल टिपला गेला आहे. सनी राणे बॉलच्या खाली होते. चांगला झेल, वेल जज कॅच आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. नवीन बॅटर सूरज मैदानावरती दाखल होत आहेत. यावेळेस मात्र दिशाहीन हा बॉल होता आणि बॉलला यावेळेस वाईट बॉलची घोषणा पंचांना केली आहे. डाऊन द लेग 5 धावा वाईटच्या बोनस इथे मिळतील आणि 5 धावेने धावफलक पुढे जाईल. आठ धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तेजस मेहर खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. एका धावेच्या ऐवजी 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत आणि 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 82 धावेंची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे.
सुमित मोरे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. हर्षल हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. सेकंड ओव्हरसाठी एक धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि पहिल्या बॉलवरती एकेरी धाव त्या ठिकाणी प्राप्त होती. 11 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस हवेत बॉल गोलंदाज स्वतः बॉल खालच्या खाली पोहोचतायत आणि कॉट अँड फोल्ड आणखी एक सफलता. अकरा धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल, यावेळेस दिशाहीन बॉल आहे. वाईडच्या माध्यमातून आणखी एक अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. 92 धाव्यांचं लक्ष. गोलंदाज हर्षल. यावेळेस मात्र कमालीचं टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. बॉलच्या खाली पोहोचतील. आणखी एक सफलता या ठिकाणी प्राप्त झाली आहे. यश यांनी झेल टिपला आणि आली आहे विकेट. नवीन बॅटर सोनू मैदानावरती दाखल होत आहेत. आणखी एक बॉल डॉट आलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिल्या डावामध्ये तब्बल 91 धावा म्हणल्या होत्या. अंतिम षटकामध्ये खास करून सूरज यांच्यावरती खूप जास्त आक्रमण झालं होतं. 35 धावा सूरज यांनी खर्च केल्या होत्या. आणखी एक विकेट आली आहे. फलंदाज बाद. नवीन बॅटर शुभम मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 6 वरती. वाईट बॉल. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
नो बॉल इथे मात्र पंचांनी कॉल केला आणि अगदी ओव्हर दी हेड हा बॉल गेल्यामुळे नो बॉल पंचांनी घोषित केला. फ्रीट पुढचा बॉल फ्रीड असणार आहे. कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावफलकावर धावा आहेत 15. सुदर्शन जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16. स्लोवर वन पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. चांगला बॉल आहे. बॅक ऑफ द हँड पेस ऑफ डिलिव्हरी आणि त्या माध्यमातून आणखी एक स्लोवर वन या ठिकाणी पाहायला मिळाला. हे मिश्रण आहे सुदर्शन जाधव यांच्याकडे. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16. बॅट आणि बॉलचा कदाचित संपर्क झाला नाही. विकेट किपर यांच्याकडून चूक झाली आहे. दोन धावांचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे प्राप्त होतील. बॅटच्या माध्यमातून या 2 धावा असणार आहेत. बॅटच्या एजला बॉल लागलाय. यावेळेस बॉलने दिशा बदलली आहे आणि बॉल मात्र या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारेषे पार जातोय. आणखी एक चौकार. डेड बॉल. राजमुद्रा खरवई संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी त्यांनी निवडलेली आहे पुढच्या सामन्यामध्ये. यावेळेस देखील चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. फाईनल क्षेत्रामध्ये बॉलला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी देखील उपस्थित आहे आणि दोघांकडूनही बॉल निसटला. बॉल सीमारेषे पार जाईल. फाईनल क्षेत्रामध्ये चौकार. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. यावेळेस देखील कमालीचा फटका. क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न जरूर केले परंतु हा बॉल देखील जाईल सीमारेषे पार. षटकार. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत.
यावेळेस समोर ड्राईव्ह केलाय, लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या दिशेने येत आहेत. एकच धाव तिथे प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल सनी यांचा. यावेळेस देखील हवेत बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने, परंतु ते म्हणतील फक्त दर्शक. हा देखील बॉल खबर रिजनला, सीमारेषे पार, षटकार. यावेळेस देखील हवेत बॉल आहे, एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव प्राप्त होईल. प्ले अँड मिस, आणखी एक बॉल डॉट. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. सनी राणे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. शेवटचा एक बॉल या षटकामधला बाकी आहे. 92 धावेंचं लक्ष समोर आहे. आणखी एक सफलता आली आहे फलंदाज बाद. कॉट बँड स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज दिनेश यशवंतराव आता मैदानावरती दाखल होत आहेत. तेजस मेहर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल डॉट. डेड बॉल. आणखी एक बॉल डॉट. ज्यावेळी चांगला फटका डीपमध्ये बॉल आणि बॉल सीमारेषे पार, चौकार. शरीरावरती बॉल आदळतोय आणि इथे एका धावेचा प्रयत्न आहे. लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव प्राप्त झाली. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि एक धाव त्या बॉलवरती मिळेल. एकूण 2 धावा. पुढचा बॉल फ्री हिट. हा बॉल देखील सीमारेषे पार जातोय, चौकार.
चला राजमुद्रा खरवई टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे आणि मांडा टीम आपण देखील आपली ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवायची विनंती आहे.